नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अबोली जज साहेबांना म्हणत असते की जज साहेब, इथे सखाराम काका निर्दोष आहेत आणि जो गुन्हेगार आहे ना, तो कोर्टामध्ये आता इथे आपल्या सगळ्यांबरोबर उपस्थित आहे. तेव्हा त्या माणसाला मी आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर रंगेहात पकडणार आहे. तुम्ही आता कोर्टाचे दरवाजे बंद करण्याची जी काही परवानगी दिली, त्यामुळे तो किलर बाहेर पडू शकणार नाही आहे आणि त्याच्या विरोधातला महत्त्वाचा पुरावा माझ्याकडे आहे. आणि अबोलीकडे असलेली ती अंगठी तिने आता जज साहेबांना दाखवलेली असते आणि अबोली म्हणत असते की जज साहेब, ज्या वेळेला डॉक्टरांवरती त्या किलरने हल्ला केला होता त्यावेळेला ही अंगठी तिथे पडली होती आणि ही अंगठी त्या किलरचीच आहे. त्याच्या बोटावरती अंगठी असण्याचं निशाण असेल. तेव्हा कोर्टामध्ये जेवढे लोक उपस्थित आहेत त्या सगळ्यांची बोटं चेक करण्याचे तुम्ही पोलिसांना आदेश द्या आणि ज्याच्या बोटावरती इथे अंगठी असण्याचं निशाण असेल तोच तो किलर आहे असं मला वाटते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, मनवाला आता बघा किती राग आलाय. मनवा म्हणत असते की अबोली वहिनी, ॲडव्होकेट अबोली, जर तुम्हाला माहिती होतं की तो किलर सखाराम काका नाही आहेत, तर मग तुम्ही विनाकारण आत्तापर्यंत सखाराम काकांवरती इतके आरोप का केलेत? उगाच तुम्ही हे सगळं नाटक का केलं? कोर्टामध्ये काय तुम्ही मस्करी करताय का? हा मस्करीचा विषय वाटतोय का तुम्हाला? तेव्हा अबोली म्हणत असते की ॲडव्होकेट मनवा, हा मला मस्करीचा विषय वाटत नाही आहे, उलट मला खूप जास्त गंभीर विषय वाटतोय आणि म्हणूनच मी हे सगळं प्लॅन केलं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अबोली म्हणत असते की मला माहिती होतं इथे सखाराम काका निर्दोष आहेत, त्यांनी काहीसुद्धा केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा मी त्यांच्यावरती आरोप करत होते कारण ते माझं सगळं नाटक होतं. मी स्ट्रॅटेजी केली होती आणि सखाराम काकांनासुद्धा त्याबद्दल माहिती आहे, कारण सखाराम काका निर्दोष आहेत आणि एका निर्दोष व्यक्तीवरती आता कोर्टामध्ये इथे आरोप होणार आहेत, त्यांना जेलमध्ये टाकण्यात येणार आहे. हा तमाशा बघण्यासाठी खरोखरचा जो किलर आहे तो इथे नक्की येणार, हा तमाशा बघायला की एका निर्दोष व्यक्तीवरती विनाकारण आरोप होणार आहेत, हे बघण्यासाठी तो येणार हे मला माहिती होतं आणि म्हणूनच मी इथे सखाराम काकांवरती खोटे नाटे आरोप करत होते आणि हे सखाराम काकांनासुद्धा माहिती आहे. ते उलट मला या प्लॅनमध्ये मदतच करत होते. तेव्हा अबोली म्हणत असते की ॲडव्होकेट मनवा, कसं आहे ना, जर खऱ्या किलरला समोर आणायचं असेल तर काहीतरी युक्ती ही करायलाच हवी होती आणि तीच युक्ती मी इथे केली आणि त्याच्यामध्ये सखाराम काकांनी माझी मदत केली. आणि ती मदत कशी काय केली हे आता सविस्तरपणे अबोली सांगत असते. ज्या वेळेला अबोली पोलीस स्टेशनला सखाराम काकांना भेटायला गेलेली असते त्यावेळेला ती त्यांच्यासाठी इथे जेवणाचा डबा घेऊन येते. ती म्हणत असते, काका, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, तुम्ही प्लीज 2 घास खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा सखाराम काका म्हणत असतात, मला काही खायला नको आहे, मी तुला सांगितलं ना. आणि एक गोष्ट मी तुला सांगतोय, मी काही केलेलं नाही आहे, मी कुणाचा खून केलेला नाही आहे. मी चाळीमध्ये आलो होतो, पण मी तुझ्या काळजीपोटी आलो होतो, तुझी मदत करायला आलो होतो. पण तू काय केलंस? तू गुन्हेगार म्हणून मला इथे अडकवलंस. तेव्हा अबोली म्हणत असते, माहिती आहे मला काका, तुम्ही काहीही केलेलं नाही आहे, तुम्ही निर्दोष आहात एकदम, तुम्ही किलर नाही आहात. तेव्हा सखाराम काका म्हणतात, जर मी किलर नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे, मग मला इथे का आणून ठेवले, का मला इथे डांबून ठेवले? तेव्हा अबोली म्हणत असते, काका, कारण मला तुमची मदत हवी आहे, मला मदतीची गरज आहे. जर आपल्याला खऱ्या किलरला पकडायचं असेल, एखाद्या गुन्हेगाराला पकडायचं असेल, तर आपल्याला एक नाटक करावं लागेल. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात, पण मी तुझी मदत काय करू? तेव्हा अबोली म्हणते, काका हे बघा, मला माहिती आहे की तुम्ही काहीच नाही केले, तुम्ही एकदम निर्दोष आहात. पण जो खरा गुन्हेगार आहे ना, त्याने आत्तापर्यंत कितीतरी निर्दोष मुलींना विनाकारण मारले, तुम्हाला तर सगळं माहिती आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या नराधमाला आपण इथे पकडलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही माझी मदत करा. तुम्ही कोर्टामध्ये मी तुमच्यावरती जे जे आरोप करेन ना, मी सगळे पुरावे देईन की तुम्ही कशा पद्धतीने गुन्हेगार आहात. पण तुम्ही सगळे पुरावे हे तुम्ही मान्य करायचे नाही, ते सगळे खोडून काढायचे. तुम्ही फक्त एवढंच बोलायचं की तुम्ही काहीच केलेलं नाही आहे, तुम्ही कुणाचा खून केलेला नाही आहे, तुम्ही हे बोलतच राहायचं. तुमच्यावरती आरोप मी करेन, तुम्ही सगळे मुद्दे माझे खोडून टाकायचे, असं अबोलीने सांगितलेलं असतं. आणि इथे आता अबोली म्हणते, आणि आमच्या प्लॅनिंगनुसार सखाराम काकांनी तेच केलं. मी त्यांच्यावरती आरोप केले आणि त्यांनी ते सगळे फेटाळले आणि मग हा तमाशा बघण्यासाठी जो खरा किलर आहे ना, तो इथे कोर्टामध्ये आला
आणि त्यानंतरला सत्य जे काही आहे ना ते समोर आलंच. तेव्हा इथे मनवा म्हणत असते, मग तुम्हाला जर हे आधीच माहिती होतं, तुम्ही जर हे नाटक केलं, मग इथे सानिका हिप्नोटाईज कशी काय झाली? तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की सानिका हिप्नोटाईज झाली कारण का मी तिला तसं करायला सांगितलं होतं. तेव्हा मनवा म्हणते, पण जेव्हा सखाराम काकांनी तिच्याकडे बघितलं ती हिप्नोटाईज झाली नाही, मग ती नंतर हिप्नोटाईज कशी काय होऊ शकते? तेव्हा अबोली म्हणते की हा तमाशा बघायला किलर येणार हे मला माहिती होतं आणि त्यानंतरला काका जेव्हा सानिकाकडे बघत होते, सानिका हिप्नोटाईज झाली नाही कारण का काकांकडे ती आता प्रक्रिया करण्याची जी काही आयडिया असते तीच नाही आहे. त्याच्यानंतरला कोर्टामध्ये तो माणूस बसला असेल तेव्हा मी सानिकाला आधीच सांगितलं होतं, कोर्टामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाकडे नजर फिरवायची, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये बघायचं, कारण हिप्नोटाईज करणारी ही प्रक्रिया आहे. तो माणूस एका जर रूममध्ये असेल ना तर तो कुठेही असेल तिथून तो त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करू शकतो, कारण आय कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ते लोक हिप्नोटाईज करू शकतात. आणि मी सानिकाला सांगितलं होतं कोर्टामध्ये खूप लोक असणार, तू प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये बघायचं आणि ज्या व्यक्तीकडे तुझी नजर थांबेल त्याच्या डोळ्यामध्ये बघितल्यानंतर तो तुला हिप्नोटाईज करेल. तू काळजी करू नको, तुला काही होणार नाही, कारण कोर्टामध्ये पोलीस असणार आहेत, बरीचशी माणसं असतील जी तुझी मदत करतील. तुला कुणा एका घाबरायची गरज नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मी सानिकाला समजावलं, सानिकाने सुद्धा तेच केलं. तिने फक्त सखाराम काकांकडेच नाही तर कोर्टामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाकडे तिने नीट बघितलं आणि मग बरोबर किलरने तिला हिप्नोटाईज केलं. आणि किलरचा हिप्नोटाईज करण्यामागचं कारण हे आहे जज साहेब, कारण का त्याला कळलं जर सखाराम काकांवरती जे आरोप होत आहेत ते त्यांनी मान्य केले नाही तर ते निर्दोष सिद्ध होतील आणि मग निर्दोष सिद्ध झाल्यानंतर पुन्हा इथे कार्यवाही होईल, पुन्हा इथे किलरला पकडण्यासाठी पोलीस सगळेजण बंदोबस्त करतील, पोलीस काही करून किलरला पकडण्यासाठी दिवस रात्र एक करतील आणि पुन्हा चौकशी, पुन्हा सगळेजण त्याच्या मागे लागणार. म्हणून इथे त्याने त्याच संधीचा फायदा घेतला आणि त्याने सानिकाला इथे हिप्नोटाईज केलं, जेणेकरून सखाराम काका हे खरे किलर आहेत हे त्याला इथे दाखवायचं होतं. पण सखाराम काकांकडे बघितल्यानंतर सानिका हिप्नोटाईज झाली नाही, कारण त्या माणसाने तिला हिप्नोटाईज मुद्दामून केलं होतं आणि तेव्हाच मला कळलं की तो व्यक्ती इथे कोर्टामध्येच हजर आहे. आणि आता जज साहेब, तुम्ही कोर्टाचे दरवाजे बंद करण्यासाठी आदेश दिलेत, त्यामुळे तो माणूस आता पळणारसुद्धा नाही आहे. तेव्हा तुम्ही पोलिसांना प्लीज सांगा, ज्या व्यक्तीच्या बोटावरती अंगठीची निशाणी असेल तोच खरा किलर आहे. आणि आता इथे अंकुशने आदेश दिलेले असतात, क्रिश, एकूण एका माणसाच्या हाताची बोटं चेक कर, ज्याच्या हातावरती अंगठीचा निशाण असेल त्याला बाजूला कर, कारण त्यातला एक किलर असू शकतो. आणि इथे आता सगळं कामाला लागतात. त्यानंतर किलर घाबरतो, तो लगेचच सानिकाकडे बघतो आणि तिला आदेश देतो की बंदूक घ्यायची आणि अबोलीला मारायचं. तेव्हा तो लगेचच इथे आता दुसऱ्या पोलिसाची बंदूक सानिकाने खेचून घेतलेली असते आणि ती अबोलीवरती आता ताणलेली असते. तेव्हा अंकुश म्हणत असतो की सानिका, कायदा हातात घेऊ नकोस, ती बंदूक खाली टाक. पण सानिका आता त्या सेन्समध्येच नसते, सानिका हिप्नोटाईज झालेली असते. तेव्हा जज साहेब घाबरतात, त्या म्हणत असतात की सानिका, अरे आवरा तिला कुणीतरी थांबवा, नाहीतर ती ॲडव्होकेट अबोली यांना मारून टाकेल. तेव्हा सानिका बंदूक सोडायला तयार नव्हती. अबोली म्हणत असते, सर प्लीज तुम्ही तिला काही करू नका, ती आता स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ती हिप्नोटाईज झाले सर, प्लीज तिला काही करू नका. तेव्हा इथे आता अबोलीला गोळी लागणार म्हणून क्रिश सानिकाच्या पायावरती गोळी मारतो आणि त्यामुळे सानिकाच्या हातातली बंदूक खाली पडते. तेव्हा इथे जज साहेब म्हणतात, अरे लवकर ॲम्ब्युलन्सला बोलवा आणि तिला लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन जा, ती आता स्वतःच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ती काहीही करू शकते. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो इथे आता ॲम्ब्युलन्सला फोन केला जातो आणि दरवाजे उघडले जातात, सगळे लोक कोर्टामधून बाहेर निघून जात असतात आणि तेव्हाच जो खरा किलर आहे तो सुद्धा पळत आता बाहेर निघून जातो. तेव्हा अबोली म्हणत असते, शट, आत्ताच तो किलर इथे होता, आता रंगेहात पकडला असतं, पण सानिकाला गोळी लागली आणि म्हणून तो संधीचा फायदा घेऊन पळून गेला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सानिकाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले असतात, तिच्यावरती ट्रीटमेंट सुरू होते. त्यानंतर इथे मनवा आणि अबोली दोघ्याजणी पुन्हा उभ्या राहिलेल्या असतात. तेव्हा जज साहेब म्हणत असतात की ॲडव्होकेट अबोली, तुम्ही ज्या पद्धतीने इथे सगळ्या गोष्टी जुळवून आणल्यात आणि ज्या पद्धतीने खऱ्या किलरचा शोध तुम्ही लावलात ते खूपच जास्त वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच.
तुमच्यासारखे इथे न्यायदेवतेला मानणारे लोक जोपर्यंत आहेत ना, तोपर्यंत कुठल्याही इथे आता एका निर्दोष व्यक्तीवरती अन्याय होणार नाही आणि त्याला सोडवण्यासाठी तुम्ही परिपूर्ण प्रयत्न कराल. तर इथे ज्या पद्धतीने तुम्ही शोधून काढलत की खरा किलर कोण आहे आणि तो या कोर्टातच होता, हे तुम्ही छान पद्धतीने कोर्टासमोर मांडलत आणि ते तुम्ही करून दाखवलत. आता मी इथे पोलीस डिपार्टमेंटला आदेश देते की त्यांनी लवकरात लवकर खऱ्या किलरचा शोध घ्यायचा. आणि इथे अबोली म्हणते की नक्कीच जजसाहेब, इथे आता अंकुश सर आणि त्यांची टीम त्या खऱ्या किलरला शोधून काढतील आणि त्यांना अरेस्ट केल्यानंतर मी कोर्टामध्ये त्यांना इथे कठोरातली कठोर शिक्षा मिळवून देईन. तेव्हा इथे आता अबोली इथे जिंकलेली असते. तिने तिचा मुद्दा क्लिअर केलेला असतो की हिप्नोटाईज हा प्रकार आहे, सानिकाला हिप्नोटाईज करण्यात आलं होतं आणि म्हणूनच तिने आपल्या आईवडिलांचा खून केला आणि त्याचबरोबर सखाराम काकांना इथे निर्दोष करार दिलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आतापर्यंत कोर्टाचा कार्यवाहीचा काल असतो तो आता स्थगित करण्यात आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, सखाराम काका जायला निघालेले असतात. ते अबोलीला म्हणतात की खूप छान पद्धतीने तुझे मुद्दे मांडलेस आणि मला निर्दोष सिद्ध केलंस. तेव्हा अबोली म्हणते, काका अहो, तुम्ही माझी मदत केलीत ना, हेच माझ्यासाठी खूप आहे. आज तुम्ही जी काही मदत केलीत, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाही. आणि काका, 1 मिनिट थांबा, हे थोडे पैसे तुम्हाला ठेवा. तेव्हा इथे सखाराम काका म्हणतात, हे बघ बाळा, मी जे काही केलं पैशांसाठी नाही केलं, सत्यासाठी केलं आणि जेव्हा जेव्हा इथे सत्यासाठी तुला माझी गरज लागेल ना, तेव्हा मी मदतीसाठी तत्पर असेन. तेव्हा इथे अबोली म्हणते, नक्कीच काका, तुम्ही जे काही केलं पैशांसाठी नाही केलं, पण ही आमच्याकडून तुम्हाला छोटीशी भेट, प्लीज नाही म्हणू नका, तुम्हाला गरज लागेल. तेव्हा इथे अबोलीच्या सांगण्यावरून आणि अंकुशच्या सांगण्यावरून काकाने ते पैसे ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंकुश म्हणत असतो, अबोली, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय. तेव्हा अबोली म्हणत असते की सर, आता आपल्याला जोमाने कामाला लागायचं आहे, कारण त्या खऱ्या किलरला आपल्याला पकडायचं आहे. तो आता बिथरला असेल. तो खरा गुन्हेगार नक्कीच काहीतरी अशीच चूक करेल की ती चूक आपल्याला पकडायची आहे सर आता, आणि त्याला लवकरात लवकर गजाड करायचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, जरूर, आपण त्याला लवकरात लवकर पकडू. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, कारण फक्त आपण इथे कायद्याचे बांधील नाही आहोत, तर आपण कायद्याचे रक्षकसुद्धा आहोत. त्याच्यामुळे आपल्याला आता इथे त्या गुन्हेगाराला पकडायचं आहे आणि त्याला जेरबंद करायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, तो किलर आता बिथरलेला नसतो, तो चिडलेला असतो. तो आता आपल्या गोडाऊनमध्ये येतो आणि म्हणत असतो की अबोली, तुला सोडणार नाही, मला आज पकडलं असतंस तू. आणि त्याने तिचा फोटो घेऊन त्याच्यावरती आता काट मारलेली असते. तर इथे आता नंतरचा नंबर हा अबोलीचा असतो. तर प्रेक्षकांनो, इथे रमा खूप काळजीत असते. रमा म्हणत असते की अबोली कुठे राहिली, अजून कशी आली नाही ती. बाप्पा, इथे अबोलीची रक्षा करा. तेवढ्यातच अबोली येते. रमा म्हणत असते, अबोली बाळा, अगं कुठे होतीस तू, मला तुझी किती काळजी वाटत होती माहिती आहे. कोर्टामध्ये जे काही घडलं सगळं मला कळलं. तू ठीक आहेस ना, तुला कुठे लागलं नाही ना. तेव्हा अबोली म्हणते, नाही आई, मला अजिबात लागलेलं नाही आहे, मी एकदम ठीक आहे. सानिकासुद्धा हॉस्पिटलमध्ये आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. तेव्हा अबोली म्हणते, बरं चल तू. नाही नाही, थांब 2 मिनटं, तू इथे थांब, मी आलेच. आणि आता रमा आतमध्ये जाते आणि इथे अबोलीची दृष्ट काढण्यासाठी इथे भाकरी तुकडाचा घास घेऊन येते. तिच्यावरती ओवाळून ती बाजूला फेकून देते आणि मगच ती अबोलीला घरामध्ये घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रमा म्हणते, अबोली तू बस, मी तुला पाणी प्यायला देते. तर इथे आता अबोलीची जी बॅग असते ती अंकुशने आपल्या हातामध्ये घेतलेली असते आणि ती आणून त्याने बरोबर अबोलीच्या जाग्यावरती ठेवलेली असते. रमा अबोलीला पाणी देते आणि अंकुश इथे स्वतःच्या हाताने स्वतःला पाणी प्यायला घेतो. तर इथे सगळेजण अबोलीची व्यवस्थित काळजी घेत असतात. तर इकडे रमा म्हणते, अबोली, खरंच तुला काही त्रास होत नाही आहे ना. तेव्हा अबोली म्हणते, नाही आई, मी एकदम व्यवस्थित आहे, मला काही झालेलं नाही आहे. आणि मला काय होईल, तिथे अंकुश सर होते, क्रिश होता. क्रिशने तर मला वाचवण्यासाठी सानिकाच्या पायावरती गोळी चालवली. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, पण क्रिश, तू असं करायला नको होतंस, तू का तिच्या पायावरती गोळी चालवलीस. हे बघ, मी तुझा सिनियर होतो आणि मी तुला तसे कुठलेही आदेश दिले नव्हते. तेव्हा क्रिश म्हणतो, सर तुम्ही बरोबर बोलताय, पण तेव्हा तिथे अबोलीचा जीव वाचवणं महत्त्वाचं होतं, म्हणून मी गोळी चालवली. तेव्हा अंकुश म्हणत असतो, पण क्रिश, ते लोक तुला अडकवतील याच्यामध्ये. तेव्हा मनवा म्हणते, का अडकवतील. नाही, माझ्या नवऱ्याने गोळी चालवली, पण तुझ्या बायकोचा जीव वाचवायलाच गोळी चालवली ना, मग आता माझ्या नवऱ्याला का अडकवतील, की हे सगळं तू मुद्दामून म्हणतोयस दादा क्रिशला अडकवण्यासाठी.
तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, मनवा अगं हे काय बोलतेस तू? तेव्हा मनवा म्हणते, का बरोबरच बोलते ना मी. कोर्टामध्ये जे काही घडलं तो तुझा जीव वाचवण्यासाठी कृष्णे गोळी मारली ना, ते सुद्धा सगळ्यांसमोर घडलं जे काही होतं ते. मग माझ्या नवऱ्याला ते लोक का अडकवतील? तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, हे बघ मनवा तू गप्प बस. क्रिश तुला माहिती आहे तुझ्यावरती चौकशी बसू शकते. तेव्हा मनवा म्हणते, का का चौकशी बसेल? म्हणजे याचा अर्थ माझा नवरा जे काही चांगलं करेल, तुझ्या बायकोचा जीव वाचवेल, ते सगळं बाजूला आणि माझ्या नवऱ्यावरती चौकशी बसणार का? पण मी पण एक वकील आहे, मला सुद्धा कायदा कळतो दादा. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, की मनवा तू शांत हो. अगं अंकुश सर खरोखर माझे सिनियर आहेत, ते जे काही बोलतायत ते बरोबर आहे. आमच्यासुद्धा डिपार्टमेंटचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात जे आम्हाला फॉलो करायचे असतात. तेव्हा मनवा म्हणते, हो का? तो तुझा सिनियर ज्युनियर आताच बोलायची काय गरज होती? अरे तू जीव वाचवलास ना त्याच्या बायकोचा, मग त्याच्यासाठी त्याने तुझे आभार मानले पाहिजे. तर तो तुला इथे सिनियर आणि ज्युनियर याची आठवण करून देतोय. तेव्हा इकडे आता क्रिश म्हणत असतो, की मनवा तू शांत हो. मनवा म्हणते, मी शांत होणार नाही आहे. आणि क्रिश प्रत्येक वेळेला दादा तुझा सिनियर आहे म्हणून त्याचं सगळंच ऐकायची गरज नाही आहे. कधी कधी प्रश्न विचारायचे, कधी कधी जाब विचारायचा. तेव्हा अंकुश म्हणत असतो, की हे बघ मनवा गप्प बस तू आणि प्लीज तू आमच्यामध्ये बोलू नकोस, कारण आम्ही दोघेजणं सहकारी आहोत. मी माझ्या सहकार्याबरोबर बोलतोय, त्याच्यामुळे तुला मध्ये बोलायची काही एक गरज नाही आहे. कळलं ना तुला? जास्त बोलू नकोस, खूप झालं तुझं. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, तुम्ही दोघेही शांत व्हा ना. आणि मनवा तू का गं सरांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतेस? म्हणजे सर जे काही बोलतायत सगळं चांगलं बोलतायत, पण तू नेहमी त्यांना चुकीचाच अर्थ काढतेस. गोष्टी टोकाला नेऊन का ठेवतेस तू? तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अंकुश म्हणत असतो, की आणि मी हे सगळं मुद्दामून करत नाही आहे. आमच्या इथे सुद्धा डिपार्टमेंटचा काही कायदा असतो आणि तो आम्हाला फॉलो करायचा असतो. कळते का तुला? त्यानंतर प्रेक्षकांनो रमा म्हणते, बाद झालं तुमचं आता, वाद करू नका अजिबात. आणि मनवा का गं प्रत्येक वेळेला चुकीच्या गोष्टी लक्षात ठेवतेस आणि चुकीचं बोलत असतेस? तेव्हा इथे मनवा म्हणत असते, की मी काही चुकीचं बोलत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, शांत व्हा सगळेजणं. आणि हे बघा, आपण एका निर्दोष व्यक्तीला इथे व्यवस्थित सोडवलं आहे, निर्दोष सिद्ध केलं आहे. मग त्यासाठी आपण इथे छान सेलिब्रेट करूया ना, कशाला उगाच जुने वाद उकरून काढायचे? तेव्हा रमा म्हणते, तुम्ही सगळेजण आता फ्रेश होऊन या, मी तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा स्वयंपाक करते. त्यानंतर प्रेक्षकांना इथे अबोलीला बोलता बोलता चक्कर येते. अबोली चक्कर येऊन खाली पडलेली असते. तेव्हा डॉक्टरांना बोलावलेलं असतं. डॉक्टर अबोलीला चेक करतात. तेव्हा इथे अंकुश विचारतो, की डॉक्टर सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, हो सगळं काही ठीक आहे, पण आपल्याला 2-3 टेस्ट कराव्या लागतील. 2-3 टेस्ट केल्यानंतर इथे आता रिपोर्ट आलेले असतात. तेव्हा डॉक्टर ते रिपोर्ट त्यांच्या नर्सच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, की हे रिपोर्ट कुणाच्याही हातामध्ये लागता कामा नये, नाहीतर खूप मोठा गोंधळ होईल. तेव्हा ते रिपोर्ट आता नर्सने लपून ठेवलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अंकुश अबोलीला म्हणत असतो, की आता आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही फक्त चांगलं होणार आहे, सगळं चांगलं होणार. आता इथे वाईटाची चाहूलसुद्धा आपल्या इथे आयुष्याला लागणार नाही. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो चाळीमध्ये एक गाडी आलेली असते आणि त्याच्यामधून एक बाई बाहेर आता पाऊल टाकते. तेवढ्यातच इथे खूप जोराने वारा येतो आणि अंकुश अबोलीचा जो काही फोटो असतो तो खाली पडलेला असतो आणि त्या फोटोला तडे गेलेले असतात. आणि तेव्हा चाळीमध्ये दुसरी तिसरी कुणी नाही तर विजया आलेली असते. आणि जेव्हा इथे फुटलेला फोटो अंकुश हातामध्ये घेतो तेव्हा अबोली आणि अंकुश दोघेही खूप जास्त टेन्शनमध्ये येतात.